नंदुरबारच्या वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक रस्त्यावर मोटारसायकलवरून केली प्रत्यक्ष पाहणी। वाहतूक कोंडीच्या ठिकाणी मोटारसायकलवरून फेरफटका, नागरिकांना दिलासा देणारा निर्णय लवकरच अपेक्षित। नमस्कार। नंदुरबार शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी पोलीस प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे। अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून शहरातील प्रमुख मार्गांची मोटारसायकलवरून पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश गावित तसेच प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शिंपी उपस्थित होते। शहरातील विविध चौक, गर्दीचे मार्ग आणि वाहतुकीची कोंडी होणारे भाग याची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या। नंदुरबार शहरात वाहतुकीला शिस्त लागावी आणि कोंडीची समस्या कायमस्वरूपी दूर व्हावी यासाठी वन वे मार्गाची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे। यापूर्वीही प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांची भेट घेऊन वाहतुकीच्या प्रश्नांवर चर्चा केली होती। आता या सर्व पाहणीचा सविस्तर अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्याकडे सादर करण्यात येणार असून लवकरच शहरातील नवीन वन वे मार्गाची घोषणा होण्याची शक्यता आहे। नंदुरबार शहरातील वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रशासनाच्या या पुढाकाराकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। या संदर्भात गजेंद्र शिंपी काय म्हणाले ते पाहूया। नंदुरबार शहराचा वाहतुकीचा प्रश्न जटिल होत चाललाय। या संदर्भात आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सौ सानप मॅडम यांना आम्ही प्रत्यक्ष भेटून एक निवेदन सादर केलं होतं आणि या नंदुरबार शहराची वाहतूक कोंडी कशी सुटेल, कसे वनवे निर्माण करायचे आधी या संदर्भात एक बैठक झाली। या संदर्भात बैठकीचं सर्व नियोजन ऍडिशनल एसपी कांबळे साहेबांच्या दालनात करण्यात आलं। त्यात सर्व व्यापारी असतील, विविध आम्ही लोक सर्व संघटनेचे एकत्र आलो, त्याच्यावर गहन चर्चा झाली। त्याच्यानंतर आम्ही समोर एक मॅप ठेवला, त्या मॅपच्या समोर त्यांना सर्व दाखवलं व आज रोजी सर्व त्या संदर्भात ऍडिशनल एसपी आणि आम्ही आणि वाहतूक शाखेचे गावित साहेब आम्ही शहर पोलीस स्टेशन मधनं दुचाकीवरनं निघालो आणि ज्या ज्या भागामध्ये वाहतूक कोंडी होते, उदाहरणार्थ शास्त्री मार्केट असेल, बाजाराचा काही भाग असेल, हाटरवाजाचा काही परिसर असेल, असे जिथं कसे वनवे करता येतील त्याचा एक सर्वे चालू केलेला आहे। आणि तो सर्वेचा स्ट्रक्चर पूर्ण साधारण 40-45 मिनिटापर्यंत स्वतः मोटरसायकलवर ऍडिशनल एसपी फिरले, आम्ही फिरलो, वाहतूक शाखेचे फिरले। आता त्याचा एक तयार नकाशा प्रवासी संघटना तयार करते आणि मग हा आम्ही ऍडिशनल एसपी आणि अधीक्षक पोलीस यांना आम्ही तो सादर केलेला आहे। मग जेणेकरून त्याच्यावर अंतिम निर्णय ते घेतील। पहिलं तर आमचं मागणी आहे की वनवे आधी हे करा, त्याच्यानंतर सविषम गडेवळा आणि राहिला की जो कंजेस्टेड भाग आहे, मंगळ बाजार हा सर्वात कंजेस्टेड भाग आहे, तूप बाजाराकडे इथे मर्यादा द्या। ज्या गाड्या येतात, माल टेम्पो येतात, त्यांना एक मर्यादा द्या किती वाजेपर्यंत त्यांनी आलं पाहिजे। ते दिवसभर येतात, त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते। ती टाळण्यासाठी अगर ते झालं यशस्वी तर 100% नंदुरबार शहराची वाहतुकीचा प्रश्न सुटेल। आज आम्ही सर्वजण यासाठी पाहणी करायला निघालो।